होम ग्राउंड वरती अप्रतिम खेळ राहिलाय. संघ दाखल झाला टॉप 5 मध्ये. दोन्ही संघ टॉप 5 मध्ये दाखल झाले आहेत आणि या दोन टीम मध्ये आपण हा सामना सुरू करतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज तेजस आहेत, नामवंत गोलंदाज तेजसला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. ज्या तेजसने चांगली गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दिनेश दादा कडव यांनी देखील पहिले हॅट्रिक आणि मेडल षटक देखील टाकलेलं आहे या स्पर्धेमध्ये. लोअर फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 0 आहे. अजूनही खातं खोललं नाहीये. ऑन साइडला फटका चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. चौकार आलाय. फलंदाज गोपालच्या बॅट मधून तेजस गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. खराब फिल्डिंग. डीप मध्ये होते क्षेत्ररक्षक नितीनला बीट करून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. खराब फिल्डिंग. आठ धावफलकावरती आंबे शिव टीमचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. होम ग्राउंड आहे. अपील करतायत आणि अपील फेटाळली पंचांनी. आलाय हा डॉट बॉल. बॅटकट होती. यस, केपी सरांचा इशारा बॅटकटचा येतोय. धावसंख्या आहे 8. चांगली गोलंदाजी तेजस करतायत या पहिल्या षटकामध्ये. आई गावदेवी आंबे शिव आणि त्यांना फाईट करतोय स्वर्गीय विनोद शिसवे. 11 सिद्धिविनायक आपटी. या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये. फुल टॉस, त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. आपटी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपटी या संघाची. स्वर्गीय विनोद शिसवे यांच्या नावाने हा संघ खेळतोय सिद्धिविनायक आपटी संघ. नक्कीच विनोद शिसवे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य नक्कीच हा संघ करतोय.
आणि काल खऱ्या अर्थाने स्वर्गीय विनोद शिसवे यांचा आशीर्वाद या टीमला लाभला आणि तो संघ दाखल झाला टॉप 5 मध्ये. काल बदलापूर ग्रामीणमधील मातब्बर संघांचा सहभाग कालच्या दिवसामध्ये होता आणि त्या संघानं पराभूत करून संघ दाखल झालेला आहे तो म्हणजेच टॉप 5 मध्ये. आणि आता मात्र यजमान आई गावदेवी आंबेशिव या टीम समोर तो फाईट करतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 15. गोलंदाजी मार्कवरती मयूर. यावीस पटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन. फलंदाज भूषण शिसवे. बॅक टू द पवेलियन. भूषण बाद झालाय. रवींद्र शिसवे येत आहेत. विस्फोटक फलंदाज आहे. बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती धावसंख्या आहे 15. आमचे समालोचक मित्र जीतू घावट देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. आंबेशिव या टीमचे बाहुबली. बघा डाव्या बाजूला वॅगनर आहे त्याच्यावरती स्वर्गीय विनोद शिसवे यांचे कटआउट आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती नक्कीच आपण पाहू शकाल स्वर्गीय विनोद शिसवे यांचे कटआउट. प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आपली टीमला सपोर्ट करण्यासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्डमॅनला. फर्स्ट स्लिपमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी मयूर करतायत या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 खर्च केल्या होत्या गोलंदाज तेजसने परंतु या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. गोपाल शिसवे आहेत स्ट्राईक इनला. अपील अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन लागतोय. हा दुसरा धक्का आपटी संघाला. न्यू बॅट्समन ऋतिक येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळवली आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल ओम भोजेश्वर साई आणि कुलगाव बी या दोन टीम मध्ये पुढील सामना असेल. त्याला आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मयूरने विकेट मिळवली आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवले या चेंडूवरती फलंदाज मयूरने. फलंदाज आपण पाहतो ऋतिकला.
आलाय हा डॉट बॉल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नक्कीच करतायत या षटकामध्ये. कान मंत्र देत आहेत खऱ्या अर्थाने पाठीराखे समर्थक दोन्ही संघांचे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. ऑन साइडला पुल करतायत, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय स्क्वेअर लेग. सीमा रेषेवरती तेजसने फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का आपटी या संघाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलेलं आहे आणि महत्वाचे 3 फलंदाज देखील बाद केलेत या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी मयूरने केली आहे या मॅच मध्ये. सचिन शिसवे आपण पाहतोय, न्यू बॅट्समन आलेले आहेत 5व्या क्रमांकावरती. खऱ्या अर्थाने आपटी संघ खेळतो आणि आपटी या टीमच्या खेळाडूंच्या प्रत्येक शोल्डरवरती ब्लॅक कलरची एक रिबीन आहे. नक्कीच श्रद्धांजली म्हणून स्वर्गीय विनोद शिसवे यांना ही श्रद्धांजली आहे आणि त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. दिलीप ठाकरे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिक साठी. 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे विकेट हॅट्रिक साठी. धावसंख्या आहे 16. मनोहर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला फटका, चांगल्या टीप मध्ये फिल्डर सुरेख झेल पकडलाय. मनोजने फलंदाज झाल्या बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत आपटी या टीमचे. सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 14 बनवल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मयूरने अवघ्या 2 धावेंचं षटक फेकलं. रियाज मामू वेलकम, गुड मॉर्निंग, स्वागत आहे. मनीष येत आहेत नवीन फलंदाज. मनोहरने विकेट मिळवली पहिल्या चेंडूवरती. आज शशिकांत दादा शिसवे नाहीये टीम मध्ये, ते देखील शिर्डीवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. काल अप्रतिम झेल देखील पकडला होता शशिकांत दादा शिसवे यांनी. पण त्यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे आपटी गावावरती आणि खास करून समालोचकांवरती देखील. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. क्या बात है, क्या बात है. एक्सपिरियन्स भरपूर आहे. असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलेला आहे मनोहरने या षटकामध्ये. सांदप टीमला 12 धावांवरती ऑल आउट केलं होतं गावदेवी आंबेशिव या टीमने. आणि याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. जितू घावट सर बघा नक्कीच इन ऍक्शन मध्ये आहेत. द बाहुबली गावदेवी आंबेशिव या टीमचे. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. ही खासियत आहे मनोहरची. मनोहरकडे वेग नाहीये परंतु वेरिएशन आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता मनोहर मध्ये आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्या षटकामध्ये, एकही धाव आली नाहीये. पहिल्या षटकामध्ये 14 बनवल्या होत्या. सुरुवात खूप चांगली केली होती. त्यानंतर आपण पाहतोय एका एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका एका धावेसाठी झगडावं लागतंय.
सलग 7 चेंडू आले डॉट, त्यामध्ये 3 विकेट. खूप चांगली माहिती वैभव देत आहेत आम्हाला. ओमकार आहेत आमचे ऑफिशियल गुणलेखक. एकदा मिळते धावसंख्या एकने पुढे जाईल. गतीमध्ये परिवर्तन, ऑन साइडला खेळतायत. जीतू फार वेगाने जातो चेंडूवरती. क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम फिल्डिंग जीतूने केली आहे. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या, 2 पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये आपटी संघाला. बघा समोर बाईक आहे रिक्षाच्या बाजूला. बाईकचा आरसा आपण फिरवायचा आहे. कोल्ड ड्रिंकच्या बाजूला बाईक आहे. क्या बात आहे, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मनोहरसाठी, कारण की मनोहरने अवघ्या 3 धावा खर्च केले त्या षटकामध्ये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद 19. बघा रेड कलरची बाईक आहे. विनंती असेल, यस जिक्सर वरती तुम्ही बसलेले आहेत. थँक्यू थँक्यू. क्या बात आहे, उपसरपंच येत आहेत दिनेश दादा कडव गोलंदाजीसाठी, ज्यांनी हॅट्रिक देखील घेतले, मेडन ओव्हर देखील टाकलेली आहे आणि त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. दिलीप ठाकरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या आहे 19. पहिल्या षटकामध्ये होत्या 14, त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये आल्या फक्त आणि फक्त 5. विंग एनमिस आला डॉट बॉल. धावसंख्या 19. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल विकेट किपर आहेत वैभव. दिनेशने सुरुवात डॉट बॉलने केली आहे. चला साई संघ आणि कुलगाव बी संघ टॉस साठी या. साई या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. ओम भोजेश्वर, आणि यस फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का. चला साई संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. कुलगाव बी या टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. काय गोलंदाजी सुरू आहे या मॅच मध्ये. आपटी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. जे बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येतात, कॅप्टन येतोय 7व्या क्रमांकावरती रुपेश. रुपेश आणि सचिन ही जोडी आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. दिनेश दादा कडव यांच्यासाठी राजू यांच्या माध्यमातून एकूण टोटल 3000 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. अपील अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय आपटी संघाची. आपटी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. ज्या आपटी संघाने कालच्या दिवसामध्ये अनेक उलटफेर केले होते, तोच आपटी संघ आपण पाहतोय या मॅच मध्ये बॅकफूट वरती आहे.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संगनायक येत आहेत ज्यांचा परवा आपण वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये साजरा केलेला आहे. ओमकार दादा आपलं स्वागत आहे. परवा दिवशी वाढदिवस त्यांचा साजरा केला आपण अतिशय थाटामाटामध्ये आणि परवा त्यांच्या संघाने नक्कीच त्यांना बड्डेचं रिटर्न गिफ्ट देखील दिलं. संघ दाखल झाला होता टॉप 5 मध्ये. विकेट हॅट्रिकसाठी एकूण टोटल 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चला दिलीप शेठ यांच्या माध्यमातून 2000 रुपये आहेत आणि राजू यांच्या माध्यमातून 1000 रुपये, टोटल 3000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. हॅट्रिक बॉल सुभाष. अपील केली होती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. मिळते एक धाव या चेंडूवरती. पंच लेग बाईज आहे का? येस, लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या आहे 20. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब फिल्डिंग, चौकार येतोय. धावसंख्या आहे 24. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. चला कुलगाव बी कॅप्टन या जय भोजेश्वर साई या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. कुलगावचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. प्रथमेश यांचा संघ आहे कुलगाव बी. ऑन साइडला बिगेट. शेवट गोड केलेला आहे. सचिन शिसवेने लगावलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30 आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी या संघाने आई गावदेवी आंबे शिव या टीम समोर. चला आपण टॉस करूया. विक्रांत कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला सामना असेल जय भोजेश्वर साई आणि त्यांना फाईट करेल कुलगाव बी. प्रथमेश, निर्णय काय असेल? कुलगाव या टीमने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. 31 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. शेवटच्या 2 षटकांमध्ये नक्कीच 3 षटकांमध्ये धावा आले नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 14 होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 2 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 3च आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये आले 11. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये बनवल्या 14, त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये बनवल्या फक्त आणि फक्त 16. आमच्यासोबत ओमकार आहेत, आमचे ऑफिशियल नक्कीच गुणलेखक. ओमकारजी मोरे इन ॲक्शन मध्ये नाही आहेत, कॅप्टन आहेत. नक्कीच दुखापतग्रस्त आहेत ओमकार मोरे. झेल घेताना नक्कीच त्यांना दुखापत झाली होती.
परवाच त्यांचा वाढदिवस अतिशय थाटामाटामध्ये साजरा केला आपण. फिल्डिंग स्वीकारली आहे कुलगाव बी या टीमने टॉस जिंकून, आणि जय भोजेश्वर साई या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. चला बॅट्समन पाठवायचे आहेत, फिल्डिंग लावून घ्या आपटी संघ. 31 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. आई गावदेवी आंबेशिव या संघाला या सामन्यामध्ये. ओमकार दादा मोरे वेलकम, स्वागत आहे. कॅप्टन आहेत, थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. चला आपण सामना नक्कीच सुरू करणार आहोत. जिथे बनवायच्या धावा 31 या मॅच मध्ये. होम ग्राउंड आहे आंबेशिव या टीमचं. आपण नेहमी सांगत असतो की होम ग्राउंड वरती संघाला हरवणं फार कठीण जात असतं प्रत्येक ठिकाणी. ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल भारतीय संघाला भारतामध्ये हरवणं कठीण आहे, परंतु आता साऊथ आफ्रिका टीमने नक्कीच दोन्ही टेस्ट मॅच आपल्याला पराभूत केलं. काल T20 मॅच मध्ये देखील पराभूत केलं. आंबेशिव या टीम समोर 31 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळत आहेत, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट झाले, स्किड झाले होते फिल्डर गोपाल किसवे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. मयूर आणि वैभव आहेत, ज्या मयूरने गोलंदाजी नक्कीच चांगली केली आहे. तोच मयूर आपण पाहतोय ज्याने 3 विकेट घेतले होते. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. डाऊन दी बॉल फिल्डर हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला फेल. विकेटचं बदन. ही गोल्डन विकेट मिळवली आहे. मयूर बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन विजय येत आहेत. डावखुरे त्याचे फलंदाज आहेत विजय. विकेट मिळवली आहे गोलंदाज मनीषने. 31 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आपटी संघ देखील फाईट देईल यातील मात्र शंका नाहीये. ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स केला, ढवलेपाडा या टीमला देखील पराभूत केलं क्वालिफाईंग मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले आणि सामना जिंकून दिला होता. शशिकांत दादा शिसवे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत शिर्डीवरून. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे.
नेहमीच आमच्यावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे. शशिकांत दादा आपलं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. 10 क्रिक्सच्या माध्यमातून ते देखील यूट्यूबवरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. काल ते इन ॲक्शनमध्ये होते. काल त्यांनी एक झेल देखील अप्रतिम पकडला होता शॉट एक्स्ट्रा कव्हरला. बॅट्समन विजय आहेत. आणि यस फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. विजय बॅक टू द पवेलियन. एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. कार्बन कमाल कॅच ऑफ द टुर्नामेंट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. क्या बात आहे. अप्रतिम झेल पकडलेला आहे राजेश शिसवे यांनी. तेजस येत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज मनीष. 31 धावा डिफेंड करायच्या आहेत. स्वर्गीय विनोद शिसवे 11. सिद्धिविनायक आपटी या संघाला. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये चौकार षटकार लगावला सचिन शिसवेने. त्या धावा कामी येतील या सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी आपटी संघाला. न्यू बॅट्समन तेजस येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होता, परंतु इनफिल्डच्या वरून खेळत आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. डायरेक्ट हिट करतायत. बॅकअप आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या. तोंडणी पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती राजेश दादा शिसवे आहेत. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन. आई गावदेवी चषकाचं आयोजन. जो संघ इथून सामना जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे. यजमान संघ आपण पाहतोय आई गावदेवी आंबे शिव संघ त्यांना फाईट करतोय. पाहुणा संघ आपटी. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी होतीये या पहिल्या षटकामध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये मयूर आणि मनोहरने गोलंदाजी केली होती त्याचप्रमाणे सेकंड इनिंग मध्ये मनीष इम्प्रेस करतायत. फुलरलेनचा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. मिडॉनला रुपेश आहेत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 5. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 26. या मॅच मध्ये आई गावदेवी आंबेशिव या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. होम ग्राउंड आहे. घरचं मैदान आहे आणि होम ग्राउंड वरती प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आहे. कारण की आपला संघ इथे खेळतोय त्यामुळे प्रेक्षक देखील आंबेशिवचे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आपली टीमचे देखील प्रेक्षक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नक्कीच केपी सर जेव्हा बॅट्समन शफल होईल तेव्हा वाईड असणार आहे एकच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम येत आहेत.
आपटी एक्सप्रेस गोलंदाज, वेग ही त्याची ओळख आहे. प्रेम येतोय गोलंदाजी मार्क वरती या दुसऱ्या षटकामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. ही खासियत आहे प्रेमची. वेग ही त्याची ओळख आहे. वेगवान गोलंदाज प्रेमने डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 17 चेंडू शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की सचिन किसवे यांनी 2 चेंडूंमध्ये ज्या 10 धाव बनवल्या शेवटच्या, त्या 10 धावा कामी येतील. मिसटायमिंग झेलची शक्यता असेल. प्रेम जज करतायत आणि प्रेमने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. तेजस बॅक टू द पवेलियन. तुम्ही देत आहेत नवीन फलंदाज आई गावदेवी आंबेशिव या टीमची रन मशीन. जर्सी क्रमांक आहे 45. रोहित शर्मा सारखी बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण की संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 5. अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत. 26 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. टेन क्रिकच्या माध्यमातून खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही 5व्या क्रमांकावरती आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन राजेशच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. ओमकार मोरे यांची चिंता वाढली आहे, कारण की ते खेळत नाहीयेत, परंतु आपल्या टीमला त्यांचा 100% सपोर्ट आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला चेंडू. लेग कटर हा चेंडू आपण पाहिलेला आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे प्रेम मध्ये. 4 चेंडू आले डॉट. त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे. 31 धावा डिफेंड करायच्या आहेत या मॅच मध्ये. 4 षटकांमध्ये क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. चेंडू शिल्लक 14. बनवायच्या धावा 26. डान्सिंग डाऊन द विकेट. पाठवलं लॉंग ऑफ. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय सुमितच्या बॅट मधून. ग्लोरियस स्ट्रोक. प्रचंड ताकद आहे मनगटामध्ये. त्या ताकदीचा वापर केलेला आहे. क्या बात आहे. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील खास करून बिंजोडच्या अड्ड्यांमध्ये जॉकी आहेत सुमित. अजून एक तडाखा. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. 2 धावा नक्कीच वाचवलेले आहेत आपल्या टीमसाठी. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13. 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 18 या मॅच मध्ये. आई गावदेवी आंबेशिव या टीमला. हाय व्होल्टेज मॅच. बिग फाईट सामना रंगतोय. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये
प्रवेश करेल. जितू घावट गेलेत, काहीतरी कानमंत्र देण्यासाठी पाणी घेऊन गेलेले आहेत. 12 चेंडू शिल्लक, 18ची गरज. सुमितने जर हा सामना जिंकून दिला तर मंगेश कडव यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सुमित मध्ये ती क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली. जितू घावट काहीतरी कानमंत्र देत आहेत. बाहुबली आहेत, नक्कीच हे सांगत असतील की तुम्हीच दोघं सामना फिनिश करून या. वैभव पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतील, जे सलामीला आलेत. 12 चेंडू 18ची गरज या मॅच मध्ये आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे, दोन्ही संघांचे समर्थक इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रुपेश येत आहेत, नवीन गोलंदाज कॅप्टन आहे. स्वर्गीय विनोद शिसवे 11, सिद्धिविनायक आपटी या टीमचा कॅप्टन येतोय. गोलंदाजीसाठी 12 चेंडू 18ची गरज. स्ट्राईक इनला बॅट्समन वैभव. पहिला चेंडू पाठवलाय, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. आंबे शिवगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडे स्ट्रोक षटकार. हॅलो 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 हॅलो. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय आणि समीकरण सोपं झालेलं आहे या मॅच मध्ये आई गावदेवी आंबेशिव या टीम समोर. कारण की चेंडू शिल्लक 11, बनवायच्या धावा 12 या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, ज्या रुपेशने कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी खूप चांगली केली होती. डान्सिंग डाऊन द विकेट, फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. फिल्डिंग चांगली झाली आहे सचिन शिसवे यांची, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी रनबॉल इक्वेशन आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. 10 चेंडू 10 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. रनबॉल इक्वेशन आहे. स्ट्राईक इनला बॅट्समन वैभव, ज्याने षटकाराने आगाज केलाय. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. रुपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर आहे, अतिरिक्त वळण घेतलेलं आहे, तेच पाहिलं पंचांनी. वाईड बॉलचा इशारा येतोय. दबाव 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 आहे गोलंदाज रुपेश वरती आणि दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन हा चेंडू आणि पंचांनी दंडित केलेला आहे. धावसंख्या 22. ऑन साइडला शॉट लाईक दॅट, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक षटकार. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. आई गावदेवी आंबे शिवसंघ सांगतोय की इलाका भी हमारा और धमाका भी हमारा योगा. हे सांगत असताना आंबे शिवसंघ होम ग्राउंड वरती अप्रतिम खेळ राहिलाय आंबे शिव या टीमचा. तीन धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जीतू सर, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा योगा हे सांगत असताना आई गावदेवी आंबे शिवसंघ विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावरती. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक आहेत.
आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या एकनी पुढे जाईल. 79 जिंकण्यासाठी 2 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू, 2 धाव बनवायच्या आहेत. सुमितने जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मंगेश कडव यांच्या माध्यमातून आणि विजयाचा चौकार येतोय. सुमितच्या बॅट मधून सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी आंबेशिव या संघाने. आंबेशिव संघ दाखल होतोय टॉप 3 मध्ये. अभिनंदन आंबेशिव या संघाचं. दिनेश दादा आपलं अभिनंदन. जितू, विजय, नितीन, मयूर, तेजस सर्वांचं अभिनंदन. आणि मंगेश कडव 1000 रुपयांचं पारितोषिक आपण जमा करा. बॅट्समन सुमित यांच्या